दादा मी स्वामींचं नामस्मरण करतो, सगळं करतो. स्वामींचा फोटो आहे मागे, लिहिलंय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. कारमध्ये समोर मूर्ती आहे स्वामींची. माझी कार धडकली कशी. मी कालिकेच्या स्वरूपात पण स्वामींना बघितलंय. म्हणजे कधी कधी मी कालिकेच्या मंदिरात जातो ना, तिथे पण स्वामींचं नाव घेतो. स्वामींचं नाव घेतो म्हणजे ते सगळ्या स्वरूपात आहेत. जर कोण गजानन महाराजांची जर नामस्मरण करत असेल, त्यांचं जर नामस्मरण करत असेल, तर त्यांनी गजानन महाराजांचंच नामस्मरण करावं. त्यांना वेगळी साधना नाही. जर बाबांचं नामस्मरण करत असेल तर बाबांचंच नामस्मरण करावं. वेगळी साधना नाही. तुटू नका, तोडू नका तुमचं नामस्मरण. जे आहे ते चालू ठेवा. वेळ आली की तुम्हाला ते मिळणारच आहे. पण आपण काय करतो, 6 महिने साईबाबांचं नामस्मरण केलं ना, प्रगती होतच नाहीये. आपण काय करतो, मग नंतर गजानन महाराजांचं करावं. पुढच्या 6 महिने ते पण होत नाही. मग आता ना शंकर महाराजांचं करावं. ते पण होत नाही. मग आता स्वामी महाराजांचं. अरे तुम्ही कशाला भटकताय? सगळी स्वरूप एकाच ठिकाणी आहे. एक छोटीशी साधना सांगतो. अभ्यासाला बसायच्या अगोदर जर मी स्वामींना मानतो, माझी मुलगी स्वामींना मानते, आज ती पण 10वीला आहे, ते आपण कोणतंही पुस्तक हातात घेतोय किंवा कोणताही पेपर लिहितोय आपण किंवा पेपर सोडवतोय, तर त्या अगोदर 5 ते 10 मिनिटं जर माझी मुलगी स्वामींना मानते तर मी ओम श्री स्वामी समर्थ तिला म्हणायला सांगतो. नंतर तुझ्या अभ्यासाला सुरुवात कर. मी त्याला काय सल्ला दिलेला त्याच्याकडे बघून की तो हॉटेल मॅनेजमेंट चांगलं करू शकतो. तो त्या क्षेत्रातला मुलगा आहे. MBA मार्केटिंग मध्ये करायला लावू नकोस. 1.5 वर्ष झालंय सांगून मी. आज तो मुलगा म्हणतोय की पप्पा मला स्नॅक सेंटर टाकून द्या ना. म्हणजे याचा अर्थ काय होतं, शेवटी तो तुमची दिशा ती होती, तुम्ही गेले भलत्या दिशेने आणि घालवले 5.5-7 लाख रुपये घालवले तुम्ही. असे मी कितीतरी विद्यार्थी बघितलेत की इंजिनिअरिंग केलं आणि मार्केटिंगचं काम करतायत. मग तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये का पैसा घालवला? मार्केटिंग मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करता, मग इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही का पैसा घालवला? का असं केलं तुम्ही? आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात संपत्ती आली आणि मोठ्या प्रमाणात सगळं काय आलं तर आपण कधीच परमेश्वराला विसरायचं नाही. कारण तेच देत आहे. हे मी केलं, हे माझं आहे, माझं आपलं असं काही नाही. हे शरीर सुद्धा आपलं नाही. तर नागपूरवरून जेव्हा ती लोकं आली तेव्हा मी त्यांना सांगितलं की बघा अशा अशा गोष्टी आहेत आणि तुम्हाला या पद्धतीची साधना केली पाहिजे. या पद्धतीची जर तुम्ही साधना केली तर तुम्ही परफेक्ट लेवलला जाल आणि त्या साधनेच्या स्वरूपात तुम्हाला म्हणजे त्यांचं व्यवसायाविषयी थोडासा एक विषय होता की व्यवसायात ती प्रगती होत नाही आहे. आणि व्यवसायात ती प्रगती होत नसल्यामुळे आम्हाला काहीतरी मी स्पष्ट म्हणालो, बघा प्रगती होत नाही याचा अर्थ असा नाही की होणार नाही. बरोबर. तुम्ही प्रयत्न तुमच्या पद्धतीने चालू आहेत ना, मग तुमची प्रगती होणार. पण प्रयत्नांना जी जोड आहे ना ती अध्यात्माची द्या. मग ती अध्यात्माची जोड म्हणजे बघा कसं आहे माहिती आहे का, आता मी स्वामींना मानतो. आता प्रत्येक जण स्वामींना मानतो असं नाही. कोण बाबांना मानतं, साईबाबांना मानतं, गजानन महाराजांना मानतं. तर काय काय वेळेस काय होतं की प्रत्येक जण विचार करतो की मी दादांकडे चाललो, दादा एक स्वामी भक्त आहेत तर मला स्वामींची साधना सांगतील. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, मी कालिकेच्या स्वरूपात पण स्वामींना बघितलं. म्हणजे कधी कधी मी कालिकेच्या मंदिरात जातो ना, तिथे पण स्वामींचं नाव घेतो. स्वामींचं नाव घेतो म्हणजे ते सगळ्या स्वरूपात आहेत. जर कोण गजानन महाराजांची जर नामस्मरण करत असेल, त्यांचं जर नामस्मरण करत असेल, तर त्यांनी गजानन महाराजांचंच नामस्मरण करावं. त्यांना वेगळी साधना नाही. जर बाबांचं नामस्मरण करत असेल तर बाबांचंच नामस्मरण करावं. वेगळी साधना नाही. तुटू नका, तोडू नका तुमचं नामस्मरण. जे आहे ते चालू ठेवा. वेळ आली की तुम्हाला ते मिळणारच आहे. पण आपण काय करतो, 6 महिने साईबाबांचं नामस्मरण केलं ना, प्रगती होतच नाहीये. आपण काय करतो, मग नंतर गजानन महाराजांचं करावं. मग ते पुढच्या 6 महिने ते पण होत नाही. मग आता ना शंकर महाराजांचं करावं. मग ते पण होत नाही. मग आता स्वामी महाराजांचं. अरे तुम्ही कशाला भटकताय? सगळी स्वरूप एकाच ठिकाणी आहे. तुम्ही गजानन महाराजांचं नामस्मरण केलं तरी ते स्वामींना लागू होतं. स्वामींचं केलं तरी साईबाबांना लागू होतं. शंकर महाराज तर स्वामींचे शिष्य आहेत, त्यांना लागूच होतं ते. तर तुम्ही कशाला भटकताय? एकाच ठिकाणी स्थिर राहा ना. आता मला सांगा, 6-6 महिन्याच्या अंतरावर 4 नावं घेतली. एकच नाव 2 वर्ष घेतलं असतं तर प्रगतीचा मार्ग मिळाला असता. तुम्ही तोडलं. नका तोडू, तोडू नका. तुम्ही एकच नामस्मरण कंटिन्यू ठेवा ना. सगळ्यांना लागू होतं ते.
परमेश्वराचं स्वरूप एकच आहे. परमेश्वर एकाच रूपात आहे, आपण विविध रूपात तो बघतोय. बघा ना, काही हरकत नाही आहे, पण ते हेच आहे, याचा तुम्ही जरा विचार करा. कोल्हापूरमध्ये माझा एक मी त्याला नेहमी फोनवर गायडन्स करतो, आता तो भेटायला येणार आहे काही दिवसानंतर. तर तो एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतोय. अच्छा. मी त्याला नेहमी सांगितलं, तू दे बिंदास, काही घाबरू नकोस. आणि तो साधक आहे, स्वामींचा मोठा साधक आहे, अतिशय चांगला मुलगा आहे. ओके. बस त्याच्यामध्ये एक सगळ्यात चांगला गुण, मी त्याला बघितलं नाही अजून, फक्त फोनवर कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये एक सगळ्यात चांगला गुण आहे, तो हारत नाही. पहिली एक्झाम क्रॅक नाही झाली, तो सेकंड एक्झामला बसलाय. ओके. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, सगळ्यात हायर एक्झाम, हे शिकण्यासारखा गुण आहे त्याच्याकडून. आणि तो उत्तम साधक आहे, तो हारत नाही आणि स्वामींना बाजूला ठेवत नाही. नाही तर काही काही रागाच्या भरात काय होतं माहिती आहे का, की नाही मला याच्यात पास नाही ना केलं, आता मी स्वामींची पूजाच नाही करत. नाही, तो प्रखरतेने त्यांची सेवा करतो, प्रखरतेने त्यांचं नामस्मरण करतो. होणार, तो पास होणार, चांगल्या पद्धतीने पास होणार. बरोबर. म्हणून ते तोडू नका, नामस्मरण कंटिन्यू ठेवा. मी म्हणालो ना, माहिती आहे मला, आपलं धकाधकीचं जीवन आहे आणि मुंबईच्या लोकांचं तर भरपूर, मुंबईच्या काय सगळ्या लोकांचं धकाधकीचं जीवन आहे. वेळ नसेल मिळत, पण आता जर ट्रेनमध्ये नामस्मरण होऊ शकतं तर बाकी कुठेही ठिकाणी होऊ शकतं. बरोबर. एक छोटीशी घटना सांगतो, मला ते आवर्जून सांगूशी इच्छा होते. माझे नातेवाईक आहेत, नातेवाईकांच्या मित्राच्या मुलांनी कार घेतली आणि कार घेतली तर शेवटी तो मुलगाच एक 28-29 वर्षाचा, आणि कार घेतली. मला सांगितलं की दादा मी कार घेतली आणि स्वामी भक्त आहेत ते, स्वामी भक्त आहेत आणि घरात साधना वगैरे अतिशय चांगली सुंदर. कार घेतली मस्तपैकी, मागे स्वामींचा फोटो लावला, खाली लिहिलं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आणि कारमध्ये छोटीशी मूर्ती स्वामींची, अतिशय सुंदर. एक 5-6 महिन्यानंतर कार चालवता चालवता त्याची कार कुठेतरी धडकली. त्याला काय लागलं वगैरे नाही, पण कार धडकली आणि कुठेतरी ते डॅमेज वगैरे झालं असेल त्याच्या कारला. त्याला काही नाही लागलं, काही नाही, शून्य, काहीच नाही. तर मला तर त्याने एक प्रश्न विचारला, आला तर कार त्याने परत रिपेरिंगला दिली वगैरे सगळं झालं, आणि मग मला भेटला, वडिलांबरोबर आला. मला म्हणतो, दादा मी स्वामींचं नामस्मरण करतो, सगळं करतो. स्वामींचा फोटो आहे मागे आणि लिहिलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या कारमध्ये समोर मूर्ती आहे स्वामींची. माझी कार धडकली कशी? माझी कार तर धडकायला नाही पाहिजे. त्याला अरे एकदम सुंदर प्रश्न विचारलास तू. मला पण वाटलं बाबा की याचा प्रश्न एकदम परफेक्ट आहे. मी म्हटलं कार घेऊन किती महिने झाले? 4.5-5 महिने झाले. 2.5 महिन्यापूर्वी जा. एक म्हातारी रस्ता क्रॉस करत होती, तू कार थांबवली नाही, तू कार घेऊन गेला आणि म्हातारी रस्ता क्रॉस करता करता तिथेच थांबली. पण तू एवढ्या ॲरोगंट पद्धतीने ती कार घेऊन गेला की तुला, ती म्हातारी आहे, ती सिनियर सिटीजन आहे, तुला ही जाणीव व्हायला पाहिजे होती की पहिले सिनियर सिटीजननी तो रस्ता क्रॉस करून द्या, त्याच्यानंतर आपण जाऊ शकतो. माहिती आहे तुझं काम महत्त्वाचं होतं, पण एवढं पण महत्त्वाचं नव्हतं की तिला तू रस्ता क्रॉस करून दिला नाही आणि तू त्या याच्यात गेला, आणि तो जो त्या जोशमध्ये तू गेला, तो वारा जो आहे ना तो तिला लागला, ती थोडी हल्ली बाळा, घाबरली. म्हणजे ते सिनियर सिटीजन आहे, ती नाही हल्ली, स्वामी हल्ले तिथे. लक्षात आलं तुला मी काय बोलतोय? बोलतो हो दादा असं घडलंय. बोलतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे जेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे ना, हे जे वाक्य आहे ना त्यांचं, हे कशासाठी आहे? तू जर व्यवस्थित वागलास तर मी तुझ्या पाठीशी आहे, जर तू चुकीचा वागलास तर मी तुझ्या पाठीशी कधीच नाही. बरोबर. मोठं आपण स्वामींची मस्तपैकी फोटो लावतो, सगळं करतो सगळं, आणि आपण वागताना का चुकीचं वागतो?
ते तुझं वागणं योग्य होतं का? स्वामींची मूर्ती समोर आहे आणि मित्राबरोबर फोनवर बोलताना शिव्या देऊन बोलतोस, काय रे म्हटलं हे? तो हो दादा, मी आता शिव्या नाही देणार. म्हटलं मग पहिले का देत होता? मग त्यांची मूर्ती तरी नको लावू. निदान हा तर विचार कर की त्यांच्यासमोर कशाला शिव्या देतोयस. ठीक आहे, तू कार लाव बाजूला, तुला काय बोलायचं ते बोल, पण त्यांच्यासमोर शिव्या देतोयस, का नाही धडकणार तू? आणि मग तो विचारतोस की त्यांची मूर्ती असताना पण कसा ऍक्सिडेंट झाला? अरे नशीब तुझं चांगलं, त्यांची कृपा आहे तुझ्यावर. म्हणून तुझी गाडी डॅमेज झाली, तू नाही डॅमेज झाला. बरोबर आहे. तेव्हा तो शॉक झाला. बोलतो दादा जे घडलं ते सगळं सांगितलं तुम्ही मला. आता माझ्या लाईफमध्ये तसं कधीच होणार नाही. सिनियर सिटीजन असो, लहान मुलं असो किंवा अजून कोण असो, पहिले ते जातील नंतर माझी कार जाईल. मी किती भडकलेलो असलो, मी स्वामींच्या मूर्तीसमोर मी शिवी देणार नाही. मी बोललो स्वामींच्या मूर्तीसमोरच नाही, शिवी मुखातून निघालीच नाही पाहिजे. जर आपण नामस्मरण करतो तर शिवी का? जर तुझं नामस्मरण एवढ्या प्रखरतेने चालू आहे, घरी चालू आहे, तुझ्या ऑफिसमध्ये चालू आहे, तर मग शिवी का? बरोबर. मग तू नामस्मरण करतोय, स्वामींना तू आठवण करतोय त्यांची, आणि त्या माध्यमातून तुझं जे काही प्युरिटी वाढत चालली आहे, शिवी देऊन तू घालवतोयस. तू काय करतोयस म्हटलं? फोटो लावलं की ते प्राप्त झाले असं नाही ना, इथून प्राप्त झाले पाहिजेत. ते फोटोतून कसे प्राप्त होणार? इथून प्राप्त झाले पाहिजे, आणि तेच महत्वाचं असतं. बाकीच्या गोष्टी काय आहेत म्हटलं? चुकीचं आहे. असं कधीच विचार नको करू. आणि शिवी मुखातून निघाली नाही पाहिजे. आपण शिवी मुखातून काढणं म्हणजे 100 पावलं मागे जाणं. अध्यात्मात 100 पावले मागे जातो आपण. जर नामस्मरण आपण करतोय तर शिवी मुखातून कधीच काढू नका. मग अध्यात्मात 100 पावलं आपण मागे जातो. आपण नामस्मरण का करतो? आपल्या प्रगतीसाठी, आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, व्यावसायिक प्रगतीसाठी, शारीरिक प्रगतीसाठी, अजून सगळ्या प्रगतीसाठी. मग आपण चुकीचं का काढावं मुखातून? बरोबर. चांगल्या वाईट घटना आयुष्यामध्ये घडतच राहतात. मग स्वामींना मानणं बंद कराल, नामस्मरण बंद कराल. तेव्हा तो शॉक झाला, दादा असं कधीच होणार नाही. आता एकदा एक इन्सिडेंट झाला की जेव्हा पॉडकास्ट रिलीज झाला ना, तेव्हा ते पुणे, नाशिक वगैरे असं सगळ्या माझ्या नातेवाईकांनी पण बघितला. हेमंत अशा वेगळ्या लेवलला जाऊ शकतो असा विचार पण ते करू शकत नव्हते, कारण त्यांनी माझं लहानपण बघितलंय ना, असं वेगवेगळं. पण त्यांनी सगळं ते, तर माझे गावचे नातेवाईक आहेत, त्यांच्या माध्यमातून मला एक, त्यांच्या इथे एक नातेवाईक राहत होते. त्या नातेवाईकांनी यांना फोन केला, मुंबईच्या नातेवाईकांना, आणि मुंबईच्या नातेवाईकांनी आमच्या ठाण्यातल्या लोकांना फोन केला की असा असा व्यक्ती एक ठाण्यात राहतो, त्यांना आम्हाला भेटायचं. सागरजी 2.5 लाख लोकांनी व्हिडिओ बघितलाय. 2.5 लाख जोक नाहीये. माझ्या आयुष्यात मी कधी विचार नव्हता केला की कधी कॅमेरा समोर येईल आणि असं बोलेल मी. हे सगळं त्यांनीच घडवलंय, हे तेच करतायत सगळं. आणि मग ते ठाण्यातल्या लोकांनी मला फोन केला. मला म्हणतात, अरे हेमंत, आम्हीच पहिल्यांदा बघितलं, पुण्यावरून व्हिडिओ आलाय, बोलतो तुला माझ्याबरोबर यायचंय. मी बोललो ठीक आहे, जाऊ आपण. कुठे जायचंय म्हटलं. शेवटी नातेवाईक, मी त्यांना बोलू शकत नाही की मी नाही येऊ शकत. नाही देऊ शकत मी. तर मला म्हणतात की नाही, जायचं एका ठिकाणी, मुंबईला जायचं. तर मी म्हणालो ठीक आहे, जाऊ आपण. पण ना अशी कधी हिंट येत नव्हती की जावं. हिंटच येत नव्हती. त्यांचा 2 दिवसांनी परत फोन आला, हेमंत आपल्याला जायचंय रे. म्हटलं ठीक आहे काका, जाऊ ना आपण, जाऊ आपण म्हटलं. तर तरी पण असं मनातून काही विचार नाही झाला की जावं वगैरे असं. वेळ मिळत होता पण सिग्नल येत नव्हता. मी ॲक्च्युली सगळं सिग्नलवर चालतो. हा मी, नाहीतर मला काही, मी बोललो पहिलेच मगाशी तुम्हाला की 100% ते जे काही गाईड करतात ते करतात. गाईड करत नाही, ते मला आदेश देतात आणि मी त्या पद्धतीने बोलतो. कसा देतात, काय देतात, परत खोलात शिरायचं नाही. आणि झालं त्यांचं. मला 8 दिवसांनी परत फोन, हेमंत, तेव्हा रागाने फोन आला त्यांचा, हेमंत मी तुला 4 वेळा फोन, शेवटी सिनियर आहेत ते ना, 4 वेळा फोन केला आणि तू या सगळ्या गोष्टींना माझ्या नकार देतोयस. तुला नाही यायचं तर मला स्पष्ट नाही सांग, किंवा तुझी काही फीज असेल तरी तू मला सांग.
म्हटलं काका तो विषय नाही आहे, तुम्ही जे माझ्याशी बोललात ना, म्हटलं की तुला यायचं आहे, पण मला ना तुमच्याबरोबर यायला ना अजून सिग्नलच मिळत नाही आहे. हा, हा. मी काय करू? मी त्यांच्या आदेशाने चालतोय, हम्म, मी माझ्या आदेशाने कसं काय करू शकतो? हम्म. बरोबर. ते तेव्हा स्टॉप झाले. तेव्हा त्यांना वेगळं काहीतरी वाटलं. नाही नाही, बोलतो हे पण तू तुझ्या पद्धतीने चाल, हा. तू जसं बोलशील तसं. आणि एक दिवशी काय आलं, मला काय कुठून वाटलं, मला यायचं होतं ठाण्याला, आणि म्हणजे ते राहतात ठाण्यामध्ये, प्रॉपर ठाण्यामध्ये, ओके. आणि मी कळवा खारेगावला होतो त्या दिवशी. हम्म. म्हणजे तिथून अंतर जवळजवळ 2-2.5 किलोमीटरच्या आसपासचं हो, असावं. हो. आणि मला तिथे वाटलं की आता मला काकांकडे जायचं आहे. हम्म, मी पटकन रिक्षा पकडली. ते काम मी अर्धवट, माझं म्हणजे एवढं मेजर काम नव्हतं, अर्धवटच, म्हणजे थोडंसं बोलायचं होतं आणि निघायचं होतं. मला तिथून वाटलं की नाही, मला आता इथे गेलं पाहिजे. हा, हा. मी डायरेक्ट जाऊन त्यांच्याकडे बसलो. अच्छा. मी म्हटलं, काका आता चला, कुठे जायचं आहे ते? हम्म, अरे बोलतो, तू आता एवढा इमर्जन्सी येतोयस? दुपारी मला वाटतं 1:30-2 वाजलेले होते, 1:30 वाजलेलं होतं. अरे बोलतो, तू एवढा इमर्जन्सी बोलतोयस, त्यांना पण वेळ पाहिजे ना. बरोबर, म्हटलं हा. फोन करा, त्यांना वेळ आहे म्हटलं, हा. फोन करा. तर मला म्हणतात, अरे काय मोठी माणसं आहेत ती, हम्म, ती काय छोटी बोललो, हो, तुम्ही फोन तर करा म्हटलं, फोन करा. हा. त्यांनी फोन केला, ते म्हणाले लगेच या. हम्म, हम्म. म्हटलं झालं, निघायचं, चला. मग इथून त्यांनी गाडी केली, ओला वगैरे काय केली, आणि आम्ही मुंबईच्या एका, मला नाव नाही घ्यायचं आहे, हम्म. मुंबईच्या एका मोठ्या ठिकाणी ते राहतात, तिथे गेलो आम्ही. आणि अतिशय चांगले ग्रहस्थ, अतिशय चांगले ग्रहस्थ. हम्म. आणि आतमध्ये गेलो. मी घरात पाऊल ठेवलं आणि मला असं जाणवलं की इथे कोणतरी आजारी आहे. हम्म. इथे कोणतरी आजारी आहे, मला हे जाणवलं. हम्म. मी घरात बसलो. मी आणि कसं आहे, जेव्हा आपण असं साधे राहतो तेव्हा समोरच्यांना कळत नाही की एक्झॅक्टली हा कोण आहे. हा, हा. आणि ॲक्च्युली मी कोणीच नाही आहे, मी परत एकदा सांगतो, मी कोणीच नाही आहे. आणि मग प्रशस्त घर होतं त्यांचं वगैरे, सगळं 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 त्या घरात सगळं अवेलेबल हम्म, आहे. हम्म. आणि मी बसलो. त्यांनी मला, मी बोललो, साहेब हे घर निगेटिव्ह आहे म्हटलं, ओके. इथे काहीतरी. तो बोलतात निगेटिव्ह आहे, बोलतो, म्हणजे दिशेच्या नुसार म्हणा किंवा अजून काय. अच्छा. पण मला असं जाणवलं पाऊल ठेवल्यानंतर की थोडंसं निगेटिव्हिटी आहे इथे, आणि काहीतरी असा प्रॉब्लेम आहे. त्यांच्यानंतर त्यांच्या मिसेस आल्या. हम्म. त्या भरपूर आजारी होत्या आणि त्या आल्या तिथे. आणि आल्यानंतर त्या बसल्या, आणि नंतर मला त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं की ही तुमची फॅन आहे ओके. आणि हिला तुम्हाला भेटायचं आहे. हम्म. आणि हिने आम्हाला सांगितलं की हम्म, हम्म, हम्म. दादांना एकदा, घेऊन या इथे. कळत होतं त्यांच्यावरून की जास्त दिवस आपल्यात नाही. अच्छा. पण मी त्यांच्याशी भरपूर गप्पा मारल्या, हम्म, हम्म. एवढ्या भरपूर गप्पा मारल्या ना की, आणि सगळ्या आध्यात्मिक गप्पा होत्या. हम्म. त्यांना साधना सांगितली की तुम्ही अशा अशा पद्धतीची साधना, अशा अशा पद्धतीचं नामस्मरण करा, तुम्ही मस्त, काही चिंता नका करू, हम्म, हम्म. सब ऊपर वाले के हाथ में है, हमारे हाथ में कुछ भी नहीं है, हम्म. जो देगा वही देगा, जो लेगा वही लेगा, काही चिंता करू नका, मस्तपैकी राहा. आयुष्यात जे काही आहे ना, ते सामोरं आलं की आपण ते झेलायचं आणि पुढे जायचं, हम्म. काही चिंता करू नका. आणि त्यांचे मिस्टर अतिशय चांगली व्यक्ती, त्यांनी आपल्या मिसेसची एवढी मनोभावे सेवा केली त्या काळात. हा. म्हणजे ते लास्ट स्टेजलाच होत्या त्या, ओके. मनोभावे सेवा केली. आणि खरंच असं पाहिजे की बायको जर आजारी असेल तर मनोभावे सेवा कशी करायची ते त्या व्यक्तीकडे खरंच होतं ते. अच्छा. आणि मी त्यांना म्हणालो, अहो तुम्ही ग्रेट आहात म्हटलं, एवढं सगळं तुम्ही झेलताय, सगळं काय. नाही, बोलतो दादा, मी
आहे म्हणजे. आणि खरंच त्यांच्यावर पण दत्त महाराजांचं कृपा आहे. ओके. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यातून पण ते त्यांची सेवा करत होते. मग त्यांनी ना मला एक 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 त्यांचे बेडरूम दाखवले, मुलाचा मुलीचा. आणि मग मुलाच्या बेडरूममध्ये घेऊन गेले. मग मी त्यांना सांगितलं मुलगा कसा आहे. तो नव्हता, तो घरातच नव्हता. ओके. मुलगी पण घरात नव्हती. मग त्यांना सांगितलं मुलगा तुमचा असा असा आहे, असं असं आहे, असं असं आहे. ते शॉकिंग होते. मला म्हणतात दादा हे काय बोलतो. मी फक्त ऐकायचो, पण आता हे सगळं मी असं सगळं लाईव्ह बघतो आणि माझ्याच घरात बघतोय. मग मुलीच्या बेडरूममध्ये घेऊन गेले. मी म्हटलं मुलगी पण असं असं आहे, अशा अशा स्वरूपाची, असं असं शिक्षण आहे, सगळं काय असं. ते बोलतात हे काय बोलतो तुम्ही, असं सांगताय मला. आणि बोलतो जे आहे ते स्पष्ट सांगतायत बोलतो तुम्ही. मी म्हटलं मला काय ठेवण्यासारखं नाहीच आहे ना म्हटलं. मग मी स्पष्ट बोलणार, जे आहे तेच सांगणार मी तुम्हाला, बाकी काय सांगणार म्हटलं तुम्हाला. मी जे आहे ते स्पष्ट बोललो. मला म्हणतात नाही दादा बोलतो तुम्ही एकदम परफेक्टात बोलतो. मी एवढे लोकांकडे फिरलो बोलतो, पण तुमच्यासारखं स्पष्ट कोण बोललो. मला काय घ्यायचं नाही आहे ना तुमच्याकडून. काय घ्यायचं असतं तर फिरवलं असतं तुम्हाला. मला घ्यायचं नाही आहे ना. बरोबर आहे. मग तर मला म्हणतात नाही दादा. मग मस्त चहा वगैरे झाला, सगळं झालं. म्हटलं मी येतो, फक्त तुमच्यासाठी वेळ होता. त्यांनी सांगितलं तुमच्याकडे यायचं, मी येतो. बरोबर. आणि मी निघतो. मी निघालो तिथून. 1-1.25 महिन्यांनी 1.5 महिन्यांनी त्या ॲडमिट झाल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये. आणि त्यांनी त्यावेळेस काय माहिती, मी तुम्हाला बोललो ना की सिग्नल येतात. त्यांच्याकडे आजही माझा नंबर नाही आहे. अच्छा. आजही माझा नंबर नाही. पण जेव्हा जेव्हा त्यांना माझी गरज लागली तेव्हा तेव्हा मी त्यांच्या नातेवाईकांपर्यंत ठाण्यामध्ये पोचलो. ओके. त्या ॲडमिट होत्या. मला काय माहिती नव्हतं म्हणजे नंतर काय ते. आणि त्यांनी इच्छा प्रगट केली की मला दादांशी बोलायचं आहे. कॉल करायचा तुम्हाला. हां. आणि मी नेमकं जाऊन त्या दिवशी त्या नातेवाईकांकडे गेलो. तिथेच होते तुम्ही. बोललो काका बोला. अरे बोलतो काय माणूस आहे बोलतो तू. शेवटी सिनियर ना, तर ते मला आरेतुरेच करतात. मी किती मोठा झालो तरी ते त्यांच्यासाठी मी लहान. बोलतो काय बोलतो. अरे त्यांनी आठवण काढली, त्यांना बोलायचं आहे तुझ्याशी, अशी कंडिशन आहे, असं असं त्यांनी मला सांगितलं. लावा फोन. त्यांना फोन लावला. त्यांच्या व्हिडिओ कॉलवर सगळं ऑक्सिजन वगैरे लागलेलं होतं. सगळं लास्ट स्टेजलाच होत्या त्या. बरोबर. आणि त्या माझ्याशी मुवमेंटमध्ये बोलल्या शेवटच्या स्टेजला. मी त्यांना तेच म्हणालो, जे होणार त्यांच्या इच्छेने होणार, जे घडणार त्यांच्या कृपेने घडणार. काही चिंता करू नका. मस्तपैकी जे काय असेल ते स्वीकारण्याची ताकद तयार ठेवायची. बेडवर होत्या त्या, ऑक्सिजन वगैरे सगळं लागलेलं होतं. आणि मी त्यांच्याशी ते बोललो. त्यांचं ते स्माईल आजही माझ्या चेहऱ्याच्या समोर आहे. किंचित असं, आता ऑक्सिजन काय स्माईल, पण ते स्माईल जी त्यांच्या डोळ्यात होती ना, ती चमक होती ना, ती आजही माझ्या म्हणजे मी ती साठवून ठेवलेली ती चमक आहे. 2 दिवसांनी त्या गेल्या. ओके. आणि मी थोडंसं अंदाज होताच, सगळ्या फॅमिलीला अंदाज होता त्यांना त्या आजारपणामध्ये त्या जाणारच आहेत. पण ती एक घटना माझ्यासाठी चटका लावून देणारी घटना होती की त्या याच्यात त्यांना मी आठवलो. बरोबर. आणि त्या माझ्याशी बोलल्या त्या लास्ट स्टेजला. अशा बऱ्याचशा घटना एक 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 होत गेल्या. आता मी तुम्हाला काय म्हणू की कधी कधी तर असं वाटतं की काही असं वेगळं एवढं विचित्र दिसतं ना की डोक्याला शॉकिंग होऊन जातो की अरे हे काय घडतंय त्यांच्याबरोबर, कसं घडतंय, कसं बोलू. ओळखीचा नसतो माणूस, पण तो दिसून जातो त्याच्या की बाबा हे कसं काय होत आहे. मी कसं सांगू त्याला, तो ओळखीचा नाही पण कसं सांगू त्याला. कारण तो तर मान्य नाही, तो ओळखीचा असतं तर मान्य केलं असतं की हा बोलतो ते ऐकायला पाहिजे. पण त्याला सांगितल्यानंतर तो ऐकेल न ऐकेल आणि मला काहीतरी वेगळं असं नको व्हायला म्हटलं. पण ते मी असं दाबून ठेवतो आणि मग त्रास होतो त्या गोष्टींचा की कसं सांगू, हे समोर एवढं काही बघतोय कसं सांगू, कसं त्याला सोल्युशन देऊ. तरी पण मी कधी कधी ना काही वेळेस ना काही माणसांना असे जे अनोळखी पण असतील ना त्यांना एक प्रेमाने सांगून जातो की बाबा ऐसा कर तेरा काम हो जाएगा. अच्छा. 10वी-12वीचे पण काही महिन्यामध्ये बोर्ड एक्झाम्स येते आणि प्रिपरेशन जे असतात अभ्यासाचे खूप प्रेशर असतं, पण ते बोलू पण नाही शकत कारण त्यांना तर हेच वाटतं की माझं हेच काम आहे तर मला फोकस करायचं आहे. बरोबर. पण प्रेशर हे फील होतच असतं. 10वीची मुलं 12वीची
तर त्यावेळी ह्या सिच्युएशनला आपण आध्यात्मिक मार्गातून पण कसं इझी करू शकतो? ॲक्च्युली एकदम सुंदर आणि नवीन पिढीला आध्यात्मिक दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी, प्रगतीच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी, शैक्षणिक प्रगती होण्यासाठी हा अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे. त्याचं सर्वोत्तम उत्तर मला द्यायचं आहे. कारण मी 22 वर्ष 23 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केल्यामुळे मला ती एक विद्यार्थ्यांच्या प्रतीनं एक वेगळी आस्था आहे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रती. आणि त्या 23 वर्षामध्ये 15,000 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे मी. 15,000 विद्यार्थी माझ्याकडे शिकून गेलेले आहेत. आणि त्यांची आध्यात्मिक बोलण्यापेक्षा त्यांची शैक्षणिक प्रगती कशी झाली पाहिजे याच्यात एक छोटा, बघा आता 10वी 12वीला जास्त दिवस राहिलेले नाही आहेत, म्हणून मला त्यांना काही वेगळी अशी साधनं सांगायची नाही आहे. एक छोटीशी साधनं सांगतो. अभ्यासाला बसायच्या अगोदर जर मी स्वामींना मानतो, माझी मुलगी स्वामींना मानते, आज ती पण 10वीला आहे. अच्छा, ती पण 10वीला आहे. जर आपण अभ्यासाला बसतोय, आपण कोणतंही पुस्तक हातात घेतोय किंवा कोणताही पेपर लिहितोय आपण किंवा पेपर सोडवतोय, तर त्या अगोदर 5 ते 10 मिनटं जर माझी मुलगी स्वामींना मानते तर मी ओम श्री स्वामी समर्थ तिला म्हणायला सांगतो. अच्छा, 5 मिनटं 8 मिनटं नंतर तुझ्या अभ्यासाला सुरुवात कर. तासन तास बसायचं नाही. पहिलं तुम्हाला अभ्यास आता मोठ्या पद्धतीने करायचा आहे. तुम्ही जे 2 तास 4 तास अभ्यास करत होतात ते आता तुम्हाला 5 तास ते 10 तास करायचं आहे, तुमच्या क्षमतेनुसार. तुमची क्षमता 4 तासाची तर 4 तास करा, 5 तास असेल 5 तास करा, पण तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला टायमिंग वाढवायचं आहे. तर तुम्ही अभ्यासाला बसायच्या अगोदर 5 ते 7 मिनटं मुखातून तुमच्या नामस्मरण करा. डोळे मिटा, मस्तपैकी डोळे मिटा, तुमच्या देवाऱ्यासमोर बसा आणि ओम श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. मग 8 मिनटात 10 मिनटात जे होईल ते. आणि मग डोळे उघडल्यानंतर तुम्ही अभ्यासाला बसा, पाठांतराला बसा, लिखाणाला बसा, जे तुम्हाला करायचं आहे ते करा. पण सकाळी उठल्या उठल्या मस्तपैकी नामस्मरण करा आणि नंतर तुमचा अभ्यासाला सुरुवात करा. संध्याकाळी परत एकदा, आता कसं सुट्टी लागली आहे, शाळा कॉलेजला सुट्टी लागली आहे, अभ्यासासाठी वेळ दिलेला आहे शाळा कॉलेजेसनी, तर संध्याकाळी पण झोपायच्या अगोदर तुमचं जेवण वगैरे झालं, सगळं झालं, तुम्ही 9 वाजता झोपताय, 9 वाजता जिथे झोपायच्या अगोदर, मी म्हणतो झोपायच्या अगोदर तुम्ही देवाऱ्यासमोर बसा, परत 7-8 मिनटं नामस्मरण करा, ओम श्री स्वामी समर्थ. म्हणजे माझी मुलगी जर स्वामींना मानते तर मी ओम श्री स्वामी समर्थ. मी मगाशीच म्हटलं, जर काही मुलं त्यांच्या घरामध्ये गजानन महाराजांना जर मानणारा वर्ग असं, म्हणजे मानणारी लोक आहेत, त्यांचे आई वडील वगैरे, तर त्यांनी गजानन महाराजांचं नामस्मरण करावं. जर साईबाबांचं नामस्मरण तर साईबाबांचं करावं. मी ओम श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर तुम्ही ते नाही, तुमचं जे नामस्मरण आहे ते करा. मग रात्री झोपताना देवाऱ्यासमोर बसायचं 5 मिनटं 7 मिनटं, परत ओम श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि झोपायचं. सकाळी स्वामी उठवतात अभ्यासाला, चल उठ बाबा, आता अभ्यासाला बसायचंय तुला. बरोबर आहे. हे घडतं, हे घडतं आणि ती ताकद मिळते. बरोबर. आपण म्हणतो हात माझा, मी उचलतोय हात, बिलकुल नाही. हात ते उचलतात, लिहायला पण तेच सांगतात. बघा, करा, तुम्हाला जाणीव होईल. किती वेळ देतो आपण स्वामींना? 5 ते 8 मिनिटं. 8 मिनिटं, 8 मिनिटं सकाळी, 16 मिनिटं, 15 मिनिटं देतोय आपण दिवसात. 15 मिनिटात 15 पटीने एनर्जी प्राप्त करतात ते. आपल्याला मिळून देण्यास ते सगळी एनर्जी आपल्याला 15 पटीने मिळून देतात. हेच आहे नामस्मरणात ताकद. तर मी असं तुमचा प्रश्न जो आहे त्याला एक म्हणजे एक बघा कसं आहे माहिती आहे का, ते ना तुमच्या जवळ आहेत. फक्त हाक मारण्याचा, इथून हाक मारण्याचा प्रयत्न करा, बघा आजूबाजूला दिसतील. आणि मी 12वीची नाही म्हणणार, पण 10वीची मुलं ना एकदम इनोसंट असतात. ते जर इथून हाक मारतील ना, बघा स्वामी आजूबाजूला आहेत आणि ते तुम्हाला पूर्ण ताकद देत असतात, पूर्ण ताकद देतील. तू पेपर लिही, तू मस्त पेपर लिही. बघा सगळ्यात सांगतो, 10वीची मुलं पेपर लिहिताना बिलकुल दचकणार नाही, कारण त्यांच्यासाठी बोर्ड एक्झाम पहिली असते. ते घाबरत असतात, त्या शाळेत कसं जायचं, मग कोणतरी असणार. आज बिलकुल काही नाही. हे नामस्मरणाला आजपासून सुरुवात करा. बघा तुम्ही, सगळं इझी होऊन जाईल, सगळं इझी होऊन जाईल, सगळं व्यवस्थित होईल. पण
नामस्मरण केलंय आणि हा झोपा काढतोय तर नाही होणार हा. बरं, नाही तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नामस्मरण हा, तेच चालू राहील. मग झोपा काढतोय नाही होणार. हा. नामस्मरण झाल्यानंतर तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. सगळं बघा कसं पटकन होईल. पण अभ्यास पण प्रखर. 4 तासाची एनर्जी 5 तास नामस्मरण करून देईल, 5 तासाची 10 तास नामस्मरण करून देईल. ही नामस्मरण ताकद आहे. नामस्मरण म्हणजे साक्षात परमेश्वर तुमच्या बाजूला उभा असतो. बरोबर. साक्षात स्वामी तुमच्या बरोबर उभे असतात. ते भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे असतात. हे नामस्मरणात ताकद आहे. बरोबर आहे. विद्यार्थ्यांविषयी सांगतो की लास्ट टाइम मी माझ्याकडे बरेच आई वडील विद्यार्थ्यांना पण घेऊन येतात. तर मी लास्ट टाइम सांगितलेली एक घटना की US मध्ये तबला तो आर्टिस्ट होणार होता. तर तो तिथे जाऊन MBA करतोय, पण नाही तिथे पण जाऊन त्याने तबल्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट आला. तशीच आता 1-2 घटना अशाच झाल्या. मी माझ्या एका जवळच्या मित्राला मी तेच सांगितलं. म्हटलं हा तुझा मुलगा आहे ना, म्हटलं तो हे म्हण त्याला MBA करायचं आहे. कन्फर्म आहे बोलतो MBA करायचं. म्हटलं हा MBA नाही करणार. हा MBA करेल, ठीक आहे MBA करून दे, पण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तू टाकलंस ना त्याला, तिथे उत्तम करेल, तर हा उत्तम कामगिरी करेल आणि त्याच्या प्रगती करेल. अच्छा. शेवटी कसं आहे की मुलांचं जास्त ऐकलं जातं. बिचारे आई वडील कामात असतात. ते कुठे एवढं ठीक आहे MBA बोलतो MBA, चलो MBA ला तर जाईल, कुठे काहीतरी चालू करेल. आणि हुशार, डोक्याने हुशार तो मुलगा, प्रश्नच नाही, नो डाऊट. आणि मग त्याने MBA ला ऍडमिशन घेतलं. 5-5.5 लाख रुपये, 7 लाख रुपये काहीतरी फीज वगैरे काय सगळं पकडून 2 वर्षाचे होतात. तर मी त्याला काय सल्ला दिलेला त्याच्याकडे बघून की तो हॉटेल मॅनेजमेंट चांगलं करू शकतो. ओके. तो त्या क्षेत्रातला मुलगा आहे. तू त्याला MBA मार्केटिंगमध्ये करायला लावू नकोस. झालं, 1.5 वर्ष झालंय सांगून मी. आज तो मुलगा म्हणतोय की पप्पा मला स्नॅक सेंटर टाकून द्या ना. अच्छा. आणि तो हॉटेलमध्ये म्हणजे विविध पदार्थ म्हणजे बनवण्याचा कोर्स त्याने जॉईन केला आता. ओके. म्हणजे याचा अर्थ काय होतं, शेवटी तो तुमची दिशा ती होती, तुम्ही गेले भलत्या दिशेने आणि घालवले 5.5-7 लाख रुपये घालवले तुम्ही. शेवटी वापरच नाही, युजच नाही त्या गोष्टीचा. नाही, तोच यूज जर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटसाठी केला असता तर तुम्ही किती प्रगती केली असती. बरोबर आहे. माझं म्हणण्याचा दृष्टिकोन. आणि त्याच विषयावर मी तुम्हाला सांगतो ना की त्याच विषयावर मला मोठं काम करायचं आहे. मला बघा, प्रत्येकाने देवानी ना प्रत्येकाला एक शक्ती प्राप्त करून दिलेली आहे. प्रत्येकाचा जन्म एक विशिष्ट गोष्टींसाठी झालेला आहे. प्रत्येकाचा जन्म असा कोणही पृथ्वीतलावर माणूस नाही की त्याचा जन्म कोणत्याही गोष्टीसाठी झालेला नाही, त्याला उगाचच जन्म दिला, बिलकुल नाही. काहीतरी रिझन, असं काही नाही. काहीतरी गोष्टीसाठी त्याचा जन्म झालाय, ती गोष्ट त्याच्या हातून घडली, ती घटना त्याच्या हातून घडली की त्याचा मार्ग मोकळा झाला. तसं मला विद्यार्थ्यांविषयी ते विद्यार्थी समोर आले की मला माहिती पडतं हा कोणत्या क्षेत्रात काम करू शकतो. दादा, तो जो प्रश्न आहे ना, आता तुम्ही इतक्या वर्ष शिक्षण क्षेत्रात, मला तो अनुभव पण आहे. हो. आता ह्या फेजला ना विद्यार्थी जे असतात ना डिसिजन घ्यायला चुकतात. हो, जसं आता तुम्हीच सांगितलं एक एक्झाम्पल. एक्झॅक्टली, बरोबर. आता जे पण आपले ऑडियन्स हा पॉडकास्ट पाहतायत ना, बऱ्याच जणांची मुलं आहेत 10वी-12वी मध्ये, कुणाचे बहीण भाऊ आहेतच, तर त्यांना क्लॅरिटी नाहीये. कधी कधी मित्रांचं ऐकून, नाही तर त्यांच्याच घरात बहीण भावांचं ऐकून ते त्या क्षेत्रात जातात. बरोबर आहे. पण ते भटकतात. नंतर गेल्यानंतर कळतं की अरे मी चुकीच्या दिशेला आलो. मग ह्यावर तुम्ही कसं सांगाल जरा, काय? बघा कसं आहे, मी मगाशी आता जी घटना सांगितली की तुम्ही आता बोललात की मित्रांचं बघून, आता मित्राची ॲबिलिटी इंजिनियर होण्याची आहे, बरोबर. तुझी ॲबिलिटी तशी नाही आहे ना. करेक्ट. तुझी ॲबिलिटी म्हणजे तुझी जी क्षमता आहे ती एक वेगळं काहीतरी घडण्याची, तू त्याच्यावर जाऊन परत मागे येणार आहेस. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, असे मी कितीतरी विद्यार्थी बघितले आहेत की इंजिनिअरिंग केलं आणि मार्केटिंगचं काम करतायत. मग तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये का पैसा घालवला? बरोबर.
मार्केटिंगमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करता, मग इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही का पैसा घालवला, का असं केलं तुम्ही, कारण काय? अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांवर काम करतोय. ओके. बरेचसे पालक येत आहेत घेऊन त्यांना, आणि मी विचार केलाय की एक सायंटिफिक रिपोर्ट पण त्यांना द्यायचा आहे. म्हणजे ते कसं असणार की त्यांची ही मस्तक रेषा, त्याच्यानंतर त्यांचे हात हे स्कॅन केले. ॲक्च्युली मला ते स्कॅन करायची पण गरज नाही, समोर आलो, समोर तो विद्यार्थी आला की मी तो कोणत्या दिशेला जाऊ शकेल स्पष्ट सांगतो, स्पष्ट क्लिअर कट. पण त्यांना सायंटिफिक रिपोर्ट पाहिजे, तर त्यांचे हे हात, 2 हाताचे पंजे, मस्तक रेषा हे बघितल्यानंतर मी त्यांना सायंटिफिक रिपोर्ट पण देणार आहे. ओके ओके. की तुमचा मुलगा या दिशेला जाऊन ते उत्तम कार्य करू शकतो. ग्रेट. नाहीतर होतंय काय की इंजिनिअरिंगमध्ये 8-8, 10-10 लाख रुपये आपण शिक्षणासाठी घालवायचे, आणि त्या मुलाने फायनान्समध्ये काम करायचं. कशासाठी? म्हणजे 10 लाख रुपये आणि 3 वर्ष का वाया घालवलीत तुम्ही? कधी कधी पालकच त्यांना फोर्स करतात की मी हे करायला देतो, डॉक्टरच कर, मी इतके पैसे, आणि ते इन्व्हेस्ट पण करतात, आणि नंतर कळतं की पोरगा वेगळंच काय करतोय, त्यातच त्याला इंटरेस्ट आहे. खरी गोष्ट आहे ती. त्याचा कल जर वेगळ्या दिशेने असेल तर आपण त्याला या दिशेला का सांगतो? आता बघा, सामान्य गोष्ट सांगतो तुम्हाला, सचिन तेंडुलकर जे आहेत आपले जगविख्यात खेळाडू, मी असं म्हणेल की प्रत्येक पालकांनी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांना आदर्श मानावा. असे त्यांचे गुण आहेत, आणि असं त्यांची मूर्ती आहे असं मी म्हणेन, मूर्ती. कारण जर तेंडुलकरला त्यांच्या भावानी जर सांगितलं असतं की तू शाळेत जाऊन शिक्षण घे आणि तू उत्तम शिक्षण घे, तर आज तेंडुलकर बघायला मिळालं नसतं. त्यांच्या भावानी म्हणजे अजित तेंडुलकरनी त्यांना सांगितलं, तू उत्तम क्रिकेट खेळू शकतो तर तू उत्तम क्रिकेट खेळ, आणि त्याच्या हातात बॅट दिली. म्हणून आज तेंडुलकर घडला. मला असं वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अजित तेंडुलकर पाहिजे. मग त्याचे आईवडील पण अजित तेंडुलकर बनू शकतात, त्याचे गुरु पण अजित तेंडुलकर बनू शकतात, किंवा दुसरी कोणती त्याचा मित्रही अजित तेंडुलकर होऊ शकतो, कारण त्याला त्याचा मार्ग मिळेल. आणि आपण असं का म्हणतो की इंजिनिअरिंग झाल्यानंतरच चांगल्या पद्धतीने पैसा मिळेल? छोटंसं उदाहरण सांगतो, छोटंसं उदाहरण म्हणजे काही वर्षापूर्वीचं उदाहरण आहे. माझ्याकडे एक विद्यार्थी शिकत होता, 10वीला 2 वेळा फेल झाला. त्याचे वडील बिचारे वॉचमॅनचं काम करायचे. मला बोलले, सर मी थकलो, आता काय याच्या शिक्षणावर मी खर्च करणार नाही, कारण हा वेगळ्या पद्धतीने चालला आहे. मी बोललो, असं नाही आहे, काहीतरी तर असेल याच्यात. म्हणजे ही बरेच वर्षापूर्वीची आहे, आत्ताची नाही, 2013-14ची घटना सांगतोय. आणि त्यावेळेस पण मी त्यातलं काही ते एक चांगला गुण होता त्याच्यात. तर मी त्यांना म्हणालो की नाही हो, तो करेल काहीतरी, पण एक्झॅक्टली तो आता शिक्षणात पुढे जात नाही आहे. मग मी काय म्हणालो, मी त्याला एक दिवशी 1-1.5 तास मी त्याच्याशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर मला असं आढळलं की त्याला ना घर पेंटिंग करायचं किंवा घरात कोणती तरी डिझायनिंग काढायची, हे असं त्याला आवडायचं. मी त्याच्यातून ना मला असं त्याच्या बोलण्यातून जाणवलं की सर मला ना हे असं आवडतं, बोलतो मला ना शिकायला नाही आवडत बोलतो. तर मी बोललो, चांगलं आहे ना, मग त्याचं काहीतरी कोर्स वगैरे होईल ना तुझा. तर बोलतो, मला माहिती नाही ना, आणि अतिशय गरीब मुलगा होता, मला माहिती नाही सर. तर मी तो कोर्स शोधून काढला. त्यावेळेस कुर्ल्यामध्ये एक इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स होता, इंटेरियर डेकोरेटर्सचा, आणि एक प्रायव्हेट संस्थेच्या माध्यमातून. तर मी त्याच्या वडिलांना म्हणालो की बाबा असा असा कोर्स आहे, तुम्ही त्याला तिथे पाठवा. आणि त्यावेळेस काहीतरी त्याची 11,000 का 12,000 रुपये फी होती, 1 वर्षाची काहीतरी फी होती, 11-12,000 रुपये. म्हणजे 13-14च्या दरम्यान 11-12 फी हजार मोठीच आहे ती. तर ते मला म्हणाले, सर पैसे कुठे आहेत माझ्याकडे, आता मी याच्या 2 वर्ष तर याचे पैसेच खर्च करतोय, तरी हा फेल होतोय. बोललो, ठीक आहे, तुम्ही काही ॲडजस्ट करा, मी काय ॲडजस्ट करतो. पण त्याला पाठवू, बघू एक शेवटचं, तर आपण बघू काय करायचं ते. तो 1-1.5 वर्षात एवढा रमला तो तिथे. तो 10वी पण पास झाला जेमतेम, पण तो तिथे ना फर्स्ट क्लास यायचा. तिकडच्या एक्झाममध्ये ना तो 50-60% मार्क काढायचा, पण इथे 35-40च्या दरम्यानच असायचा. पण तो इंटेरियर डेकोरेटरमध्ये एवढा पुढे गेला ना,
कसं झालं, तो कोर्स पूर्ण झाला, माझ्याशी संपर्क त्याचा कमी झाला, तो कोर्स त्याचा कंप्लीट झाला. मग त्याला कधीतरी भेटायला यायचा, तर मी त्याला म्हणायचो की आता हळूहळू ग्रॅज्युएशन पण पूर्ण कर यशवंतराव मुक्त विद्यापीठातून. तर तो बोलायचा हो सर, मी काम सांभाळून करत जाईल. मग तो कुठेतरी कामाला लागला. मग हळूहळू त्याने ग्रॅज्युएशन पण कंप्लीट केलं. मग नंतर संपर्क तुटला म्हणजे शेवटी विद्यार्थी त्याचं कोर्स झाल्यानंतर, माझ्याकडे 12वी झाल्यानंतर तो जाणारच ना त्याच्या दिशेला. संपर्क तुटला. एक दिवशी मी आजही चालतो, म्हणजे मी कोणत्याही गाडीचा वापर करत नाही, मी चालत फिरतो. नो 2 व्हीलर नो 4 व्हीलर. मला चालायला भरपूर आवडतं. आणि मी जात होतो म्हणजे कोचिंग क्लासेसवरून माझ्या येत होतो आणि मी जात होतो. अचानक मागे कोणतरी हॉर्न देत होतं मला, गाडीचा हॉर्न देत होता. तर मी मागे बघितलं वळून, तर गाडी होती कोणती तरी, पण आतमध्ये कोण बसलं मला माहिती नाही. पटकन गाडीतून उतरला. मला असं वाटतं की ती कोणती मला गाडीचे प्रकार माहिती नाही, पण चांगली गाडी होती, 4 व्हीलर गाडी होती. आणि हॉर्न दिला आणि मला म्हणतो, म्हणजे उतरला, मला म्हणतो सर चला मी तुम्हाला सोडतो म्हणून. मी बोललो अरे भरपूर मोठा झालास तू. तर मला म्हणतो की हो सर, सगळं तुमच्यामुळेच झालं. मी बोललो का रे, कसं काय? बोलतो सर आज मी इंटिरियर डेकोरेटर झालो आणि नामवंत इंटिरियर डेकोरेटर आहे आणि मी चांगल्या बिल्डर लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये, ते लोक मला भरपूर कामं देतात. एवढं समाधान वाटलं की नाही, आपल्या हातून काहीतरी सत्कर्म घडलं आहे. बरोबर. आणि एवढं चांगलं सत्कर्म घडलं की तो मुलगा गाडीत मी आवर्जून त्याच्या गाडीत बसलो आणि त्याने मला माझ्या घरी सोडलं. ओके. म्हणजे 10वीला 2 वेळा नापास झालेला मुलगा, पण त्याच्या आयुष्यात इंटेरियर डेकोरेटर व्हायचं होतं आणि उत्तम दर्जाचं इंटेरियर डेकोरेटर व्हायचं होतं. म्हणून ती दिशा दाखवणं महत्वाचं आहे. बरोबर. तिचं दिशाच कळली नाही तर तुमचा मार्ग फिसकटून जाईल. कसं काय रस्ता तुम्हाला जायचं वेगळीकडे, तुम्ही जाताय वेगळीकडे, कसं काय होईल बरं? आणि अध्यात्म आपल्याला दिशा दाखवत असतं. नामस्मरण आपल्याला दिशा दाखवत असतं. बरोबर. तुम्ही नामस्मरण करा ना, तुम्हाला दिशा आपोआप माहिती पडेल. पण मनापासून करा. तुमची दिशा कळेल, तुमच्या प्रगतीचा मार्ग तुम्हाला कळेल. हे नामस्मरणाच्या माध्यमातून होत असतं. सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे लग्न, नोकरी, दुसरी समस्या आणि व्यवसाय. ह्या समस्या घेऊन लोक भरपूर मोठ्या प्रमाणात माझ्याकडे येत आहेत. मी त्यांना अपॉइंटमेंट्स पण देतोय सध्या, कारण आता ऑफिस झालंय. तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं की ऑफिस झाल्यानंतरच मी काय, कारण लोकांना मला वेळ देता आला पाहिजे ना. नाही, म्हणून आता तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. तिथून ते तुम्हाला कॉल करून अपॉइंटमेंट्स घेतील आणि तसं तुम्हाला भेटतील आणि त्यांचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला सांगतील. सो थँक्यू सो मच दादा, खूप बरं वाटलं. आणि आज माझं जे चेहऱ्यावरची स्माईल जात नव्हती, इतकं मला बरं वाटत होतं. 9 महिन्यानंतर हा पॉडकास्ट होतोय आणि मला ते दिवस पण आठवत आहेत ज्यावेळी तुम्ही पॉडकास्टला आले होते. माझ्या वडिलांना पाहिल्यानंतरच तुम्ही सांगितलं होतं की ह्यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तुम्हाला काय माहितीच नव्हतं त्यांच्याबद्दल. पहिली गोष्ट, ते बसले होते एका ठिकाणी आणि त्यावेळी मला असं क्लिक झालं की तुम्हाला कसं माहिती. आपली पहिलीच भेट होती. पहिलीच भेट म्हणजे आपण त्याच्या आधी नुसतं फोनवरती एकदा चर्चा झाली होती आणि तुम्ही आले होते. तर ते मला आता पॉडकास्ट सुरू असताना मला त्या गोष्टी आठवत होत्या. आणि मी पण माझं म्हणजे बोलतात ना, एक भाग्य समजतो की तुम्ही आपल्या पॉडकास्टमध्ये येता आणि इतकी चांगली गोष्ट आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवता. तर थँक्यू सो मच परत एकदा. पण सागरजी, तुमचा एक अनुभव आहे जो मी तुम्हाला सांगितलेला की बघा बाबा, हे असं असं आहे सागर आणि असं असं होणार आहे जॉबचं. जॉबचं म्हणा किंवा तुमच्या म्हणजे हे जे तुम्ही ऑपरेट करताय सगळं, हे पण मला असं वाटतं मी तुम्हाला एप्रिल महिन्यात सांगितलेल्या या गोष्टी. एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं मला की आता ते तुझं यूट्यूब चालू आहे, त्या सगळ्यात तू जॉब करतोयस. तर हे 1.5-2 महिन्यामध्ये तू सोडून तू नुसतं यूट्यूब करणार. आणि त्यावेळी माझी परिस्थिती आधीची तुम्हाला सांगितलीच होती मी की इतके प्रॉब्लेम्स होते म्हणून मी जॉब सोडूच नाही शकत. किती भले काही होते पण मी दोन्ही मॅनेज करणार. पण इतके कंटिन्यू पॉडकास्ट त्यानंतर आपले म्हणजे माझे होत गेले ना की मला तो डिसिजन घ्यावाच लागला की मला एकतर
युट्यूब नाही तर जॉब. आणि युट्यूबचं इतकं छान रिस्पॉन्स येत होता की माझ्या वाईफनी पण मला सांगितलं की तू कंटिन्यू युट्यूबच कर, ते सोडून दे जॉब. मग मी कंटिन्यू युट्यूब करायला लागलो. आणि तुम्ही एक गोष्ट मला त्यावेळी सांगितली होती की तुला पुढे ती कमतरता नाही जाणवणार की तू का जॉब सोडला, नाही तर रिअलाइज बोलतो ना आपण एक की मी का जॉब सोडला, ते तसं तुला कधीच नाही, कारण तू इथून बरोबर तुझं लाईफ लाईनीवर असणार आहे. आणि तसंच झालं. त्या मे मला वाटतं मेच्या एंडिंग जूनला काहीतरी मी जॉब सोडला आणि तेव्हापासून आतापर्यंत हे सुरळीत म्हणजे जसं तुम्ही सांगितलं तसं चाललंय. नाही कसं आहे, ठीक आहे सांगितलं मी असेल पण इच्छा त्यांची होती. हा. आणि त्यांची जिथे इच्छा असेल ना तिथे सगळं घडतं. त्याच्यामुळे पुढच्याही लाईफमध्ये तुम्ही भरपूर प्रगती करणार आहात. हे मी त्यावेळेसच सांगितलं की तुमचं घर पण चेंज होणार आहे, हे पण मी सांगितलेलं. आणि ते पण चेंज झालं. हां, आणि तुमचं घरही चेंज झालं. त्याच्यानंतर तुम्ही आत्ता गाडी घेतली. हो. मला वाटतं आत्ता गाडी घेतली, बाईक घेतली, बाईक हा. काहीतरी काय बरं त्या बाईकचं ना, मला गाड्यांचं काही रॉयल कळत नाही. एनफिल्ड. हां, रॉयल काहीतरी. त्या गाडीमध्ये पण तुम्ही मला फोनवर विचारलं की असं असं आहे, गाडी घेतोय मी म्हणालो मिसेसच्या नावाने गाडी घ्या, तुमच्या नावाने गाडी होणारच नाही. आणि तेच झालं, नाही झालं. तुम्ही 4 वेळा प्रयत्न केले स्वतःच्या नावाने होण्याचा, नाही झालं, पण नाही झालं. आणि मिसेसच्या नावाने गाडी झाली, 1 मिनिटात झाली ती. बरोबर. कसं असतं, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की ज्याच्या आयुष्यात जे आहे ते घडणारच आहे आणि ते त्याला मिळणारच आहे. मागे पुढे होतं थोडंसं. करेक्ट. बस मागे पुढे. आणि ही सगळी त्यांची इच्छा असते. आपलं काहीच नसतं आणि कुठेच नसतं. मी मगाशी म्हणालो आपण प्यादे आहोत, चालवणारे ते. बरोबर. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला नामस्मरणाच्या माध्यमातून आपली प्रगतीनुसार गती आणि गतीनुसार परमार्थ हा साधायचाच आहे. नक्की. हो. आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात संपत्ती आली आणि मोठ्या प्रमाणात सगळं काय आलं तर आपण कधीच परमेश्वराला विसरायचं नाही, कारण तेच देत आहे. आपण नेहमी म्हणत असतो, आपण काय सगळेच जण म्हणतात हो, हे मी केलं, हे माझं आहे, माझं आपलं, असं काही नाही. हे शरीर सुद्धा आपलं नाही. त्या स्मशानात जाऊन बघितलं तर त्या शरीराची फक्त 10 मिनिटात राख होते. म्हणजे ते शरीर, हे जे शरीर आहे, हे शरीर म्हणजे एक फक्त राख, हे राख. आणि आतमध्ये जो आत्मा आहे ना, हा परमेश्वरी स्वरूपात आहे. बाकी सागरजी, तुम्ही आता आपण 9 महिन्यानंतर भेटतोय. तुम्ही मला पॉडकास्टमध्ये परत एकदा बोलवलं. उद्दिष्ट एकच आहे की स्वामी जे ब्रह्मांड नायक आहेत, स्वामी सगळ्यांपर्यंत पोहोचले. साहेब पोचतातच आहे, पण त्यांचे साक्षात्कारही सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. बरोबर. तुम्ही मगाशी विद्यार्थ्यांचा विषय काढला, तर सामान्य विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना नामस्मरणाची गरज आहे, सगळ्यांना साधनेची गरज आहे. बरोबर. आणि हे नामस्मरणातूनच घडू शकतं. याच्या पलीकडे काही पर्याय नाही. आणि तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील, तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. पॉडकास्टमध्ये तुम्ही येऊन तुमचा अनुभव शेअर करून आपण तो लोकांपर्यंत पोहोचवू. सो थँक्यू सो मच दादा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.